या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। अतिशय लोकप्रिय आणि उच्च साहित्य दर्जाच्या नाट्य वाचनातून नाटककार जयवंत दळवींच्या नाट्य लिखाणातील भावविश्व उलगडलं। निमित्त होतं मराठी रंगभूमी दिनानिमित्त रंगसंवाद प्रतिष्ठानतर्फे हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहामध्ये आयोजित नाटककार दळवी समजून घेताना या सांस्कृतिक कार्यक्रमाचं प्रारंभी आद्य नाट्यकर्मी विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेचं आणि नटराजाच्या मूर्तीचं पूजन यावेळी करण्यात आलं। तसंच डॉक्टर नसीमा पठाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर डॉक्टर नसीमा पठाण, शरद कुमार एकबोटे, प्रशांत बडवे, विजय साळुंखे, सुहास मार्डीकर, आकाशवाणीचे अधिकारी डॉक्टर सोमेश्वर पाटील, अर्चिता ढेरे, रंगसंवाद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉक्टर मीरा शेंडगे उपस्थित होते। अपूर्वा शहाणे आणि कनिष्का शिवपूजे यांनी सादर केलेल्या पंचतुंड नररुंड माळधर या नांदीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला। प्रत्येक नाट्यसंहिता वाचण्यापूर्वी मंजुषा गाडगीळ यांनी त्या नाटकाच्या माहितीचं सूत्रनिवेदन आणि दृकश्राव्य सादरीकरण केलं। नाटककार जयवंत दळवी यांच्या संध्या छाया, बॅरिस्टर, सावित्री, पुरुष आणि लग्न या 5 नाटकांच्या संहितांचं वाचन यावेळी कलाकारांनी केलं। त्यांना उपस्थित रसिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात दाद दिली। या कार्यक्रमाची संकल्पना संहिता संकलन आणि दिग्दर्शन रंगसंवाद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉक्टर मीरा शेंडगे यांचं होतं। तर विविध संहितांचं अभिवाचन सुहास मार्डीकर, मनोज परांजपे, अभिज भानप, श्रीधर खेडगीकर, प्रथमेश कासार, श्रीकृष्ण जोशी, मास्टर सुजल, मास्टर श्रिया, कल्पना जोशी, वंदना प्रभू, मिहिका शेंडगे, अश्विनी वाघमोडे, सावनी देशपांडे, सायली माने, कनिष्का शिवपूजे, अपूर्वा शहाणे यांनी केलं। तसंच प्रकाश योजना उमेश बटाणे, ॲडव्होकेट मळसिद्ध देशमुख, सचिन कासेगावकर यांनी, तर संगीत मिहिता शेंडगे आणि सूत्रनिवेदन मंजुषा गाडगीळ यांचं होतं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।